हरिओम. आवाज येतोय माझा? फक्त अंगठ्याने मला सांग, आवाज येतोय का? अ, आवाज येतोय माझा बरोबर? फक्त अंगठ्याने सांग. ओके, धन्यवाद. जर आवाज येत नसेल ना, तर रिजॉइन व्हायला हरकत नाही. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरावर शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. सावकाश डोळे उघडूया आणि डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजव्या नाकपुडीने आपण ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेताना सहज श्वास घ्यायचा आहे, सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. सुरुवात करूया. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक. अशी आपल्याला 5 आवर्तन करायची. एक मिनिट, एक मिनिट. आवाज येत नाहीये ना? 2 मिनिटं, मी जरा यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. बघूया आपण. डावी नाकपुडी बंद आणि पुन्हा एकदा हीच कृती. उजवीने सहज श्वास भरून घेऊया आणि आता डोळे अलगद मिटून घ्यायचे. उजवीने सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 2. अशी आपल्याला अजून 5 ते 6 आवर्तन करायचे आपापल्या क्षमतेने. 3, 4, 5, 6. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपली जाणीव पूर्णपणे उजव्या नाकपुडीकडे घेऊन जाऊया. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डावा हात गुडघ्यावर आहे. आपल्याला कृती माहिती आहे. आणि आता डावीने एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 1. अशी आपल्याला अजून 4 आवर्तन करायचे. 4 ते 5 आवर्तन. 2, 3, 4, 5. मध्ये थांबूया. उजवा हात गुडघ्यावर. डाव्या नाकपुडीतला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा. आपण केली श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. करूया का नेत्र शुद्धी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. अलगद डोळे उघडून
समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, अ, उ, म आणि चंद्रबिंबी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, निर्गुण निराकार अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा गणेश रूपी ओम, ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. असा हा ओम स्थिती, उत्पत्ती, लय सर्वसमावेशक ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय नेत्रशुद्धी बहिर त्राटक. डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन, ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. नेत्रशुद्धी, यानंतर करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार उच्च पट्टीतला असेल, अकाराचं प्रमाण जास्त आणि मकाराचं प्रमाण कमी. खणखणीत स्वरातला पहिला उच्चार. याकरिता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार अ. काही क्षण शांत. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाण. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओम. तिसरा उच्चार मकाराचं प्रमाण लांबवलेलं, अकाराचं प्रमाण कमी. खालच्या पट्टीतला अगदी पुटपुटल्याप्रमाणे. या उच्चारासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओम. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे आणि ती बैठक अजून स्थिर करण्यासाठी करणार आहोत चौथा उच्चार मानसिक उच्चार. बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाही. याकरिता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार चित्तशुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि माझ्या मागोमाग आपण ही बोला. डोळे उघडायची घाई न करता कृती करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. करतोय नमन मुद्रा. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. अट्टहास नाही. आपापल्या क्षमतेने सीटचा भाग न उचलता पुढे झुकायचं. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये भक्तिभाव आणि अगदी सावकाश कमरेतनं सरळ होऊया. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आहेत आणि सावकाश हळूहळू पुन्हा ते छातीपाशी येतील. हस्तमर्दन, नेत्रस्पर्श.
अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. आता आवाज बरोबर येतोय ना? ओके. तुम्ही आज पहिल्यांदा जॉइन होताय ना? अलकाताई, अनिताताई काल नव्हतात ना? ओके. जरा अनम्यूट तुमची ओळख करून द्या थोडक्यात. मी तुम्हाला अनम्यूट करते. ते जे रेड बटन आहे ना, हां, ते थोडंसं. हां, बोला. माझं नाव अनिता वाकचौरे. मी कल्याणला राहते. अच्छा. मला ना पायाचा त्रास आहे. पाय दुखतोय माझा आणि एक हात दुखतोय. पाय दुखताय उजवा. का? पाय दुखतोय, उजवा पाय पूर्ण दुखतोय. ओके. कमरेपासून खाली आणि हात पण दुखायला लागला आता 4-5 दिवस झाले. हा हात पण खूप दुखतोय. ओके. वाताचा काही त्रास आहे का? हो, वात आहे. अच्छा. कुठल्या प्रकारचा आहे हा? म्हणजे काही संधिवात किंवा जॉइंट्सचे जॉईंट्स दुखतात ते जॉईंट्स. जॉइंट्स दुखतात म्हणजे संधिवाताचा त्रास. तर आता सुरुवात झालंय म्हणजे ते दुखायला हां, जॉईंट्स. असे ओके. रात्री खूप दुखतात जॉईंट जास्तीचे. ओके, ओके. स्वागत आहे तुमचं. यथाशक्ती प्रयत्न करावा आसनं करताना. स्वागत आहे. हो. अ, रश्मीताई, तुमचं मला असं वाटतं ऑपरेशन झालेलं आहे ना ग्लॉल ब्लॅडरचं? तुमचं नाही. आज बहुतेक त्या ताई नाहीयेत. ओके, सॉरी. तुम्ही पण आज पहिल्यांदा जॉइन होताय का? हां, तुम्ही पण अनम्यूट होऊन जरा तुमची ओळख करून द्या हं. काल प्रगतीताई त्या होत्या. तुम्ही अनम्यूट व्हा आणि स्वतःची ओळख करून द्या. नमस्ते. मी रश्मी रवींद्र बांगर आणि मी कुर्ला, मुंबई इथे राहते. तर मला योगाची आणि मेडिटेशनची खूप आवड आहे. त्यामुळे मी हा क्लास जॉइन केलेला आहे. ओके. आधी कधी हां. केलाय का योग साधनेचा? नाही, मी म्हणजे घरगुती माझं करत असते. परंतु मला सर्टिफिकेट हवे होतं आणि पद्धतशीर सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या होत्या. त्यामुळे मी हा क्लास जॉइन केलेला आहे. तशी मला मेडिटेशनची खूप आवड आहे आणि मी ध्यानस्थ वगैरे घरी बसत असते. वाह! असं. व्हेरी हो. गुड. स्वागत आहे तुमचं खूप-खूप. आणि थँक यू. म्हणजे बीपी वगैरे काही असं आहे का? हां, थोडं डिप्रेशनचा त्रास मला 3 वर्षापासून चालू झालेला. तर मीच हे करायला लागले आणि याच्याही आधी मी करत होते. योगाची आवड पूर्वीपासूनच होती मला. पण ओके. ह्या गेल्या 3 वर्षामध्ये थोडं जरा प्रॉब्लेम झाले आणि त्यामुळे मग माझं मीच हे मनावर घेतलं आणि चालू केलं. तर विठ्ठलाचं नामस्मरण घेता भीती थोडी मागे सारून मी पुढे निघालेले आहे. आणि ओके. मेडिटेशन केल्यावर मला जरा खूप बरं वाटतं. आणि ओके. त्यामुळे मी क्लास जॉइन केलेला आहे, की चला बघू काय आहे नवीन वगैरे असं. बरोबर. स्वागत आहे हां. तुमचं खूप-खूप. थँक यू. आता मी तुम्हाला म्यूट करते हां. ओके. थँक यू. बरं. आता मी हा जो माझा माईक लावलाय ना, या माईक एकदा मी कॉम्प्युटर माझ्या लॅपटॉपला लावला, की माझा आवाज तुमच्यापर्यंत येईल, तुमचे आवाज माझ्यापर्यंत येणार नाहीत. अगदीच एखादं आसन नाही कळलं किंवा काही नाही समजलं, तर चॅट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मग ती आपली जी काही अडचण असेल ती आपण सॉल्व्ह करूया. प्रज्ञाताई काल तर होत्या. त्या सुद्धा योग शिकत आहेत. आता मला असं वाटतं BAच्या वर्गाला आहेत त्या. तर तुमची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते प्रज्ञाताईंची. ज्या काल पासून त्या पण आपल्याबरोबर जॉइन झालेल्या आहेत. चला, तर आता सुरुवात करूया. आपण जे आता मगाशी बघितलं, काल तुम्ही दोघीही नव्हता. आपण नमन मुद्रा केली. आता समजा पाठीच्या कण्यामध्ये जर दुखणी वगैरे असतील, तर पुढे जी दुखण्याची आसनं आहेत, ती करताना काळजी घ्यायची. कारण की आपलं आपलं काम जे आहे स्त्रियांचं हे खूप म्हणजे सगळं धावपळीचं असतं. कधी-कधी कुठलाही अवयव आपला दुखू शकतो. मग कधी असं वाटलं, की आपल्या पाठीच्या कण्यामध्ये थोडंसं आपल्याला दुखल्यासारखं वाटतंय, तर मग पुढे येऊन पुढे झुकण्याची जी आसनं आहेत, ती कमी करायची आहेत. ठीक आहे. आता इथे एक काल माझं सांगायचं राहून गेलं, जे आता सांगते, की आपला वर्ग हा 5चा आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं जेवणाच्या ज्या आपल्या वेळा आहेत, त्या थोडंसं आता बघायच्या आहेत. कारण की जेव्हा आपण योग साधनेला बसतो, तेव्हा आपलं पोट शक्यतो तरी रिकामं पाहिजे, पूर्ण भरलेलं नको. मग जर पूर्ण भरलेलं पोट असेल, तर मग आपल्याला आसनं करताना थोडीशी अडचण येते. फॉरवर्ड बेंडिंगची, बॅकवर्ड बेंडिंगची आसनं करताना थोडीशी अडचण येते. म्हणून शक्यतो जेवण जे आहे, हे दुपारी 12 ते 1
किंवा 1:30च्या पर्यंत जेवणाचा प्रयत्न करा. योग साधने करताना आपल्याला 4 तासाचा गॅप हा पाहिजे. म्हणून थोडासा आता ह्या जेवणाच्या वेळा तुम्ही लक्षात ठेवा, की 12 ते 1 किंवा 1:30 पर्यंतचं शक्यतो दुपारचं जेवण पूर्ण करायचं. म्हणजे आपण 5 वाजता वर्गाला बसताना आपलं अन्न जे आहे हे पूर्णपणे पचलेलं असेल. हे थोडंसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे? तर आता आपल्याला योग साधना करताना आपल्याला 4 प्रकारे 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, दंड स्थिती, पाठीवर झोपून आणि पोटावर पडून. अशा 4 स्थितीमध्ये आपण आसनं करतो. तर हे करत असताना आपला कॅमेरा एकदम व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचा. म्हणजे आपण कुठल्याही स्थितीमध्ये जेव्हा आसनं करू ते तुम्हाला दिसेल मला व्यवस्थित की तुम्ही कसे करताय त्याप्रमाणे. आणि जर कुठे काही चुकीचं वाटलं किंवा काही मला वेगळं वाटलं तर मी तुम्हाला तिथे सांगत जाईल. ठीक आहे? आता आपण सुरुवात करूया बैठक स्थितीपासून. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हात मागे आणि विश्रांती. ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. मान मागे सैल सोडायची आहे. आणि आता सुरुवात करूया लूजनिंग एक्सरसाइज. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात मागे असतील, पाठीचा कणा आपला सरळ असेल. आपण थोडेसे जॉईंट्स जे आहेत ना हे सुरुवातीला जास्त मोकळे करून घेतो. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये, गुडघ्यांमध्ये, मनगटांमध्ये जॉईंट्स असतात ते आपण मोकळे करतो. जसं की आता वाताचा त्रास आहे बाईंना आहे तर तो कमी होण्यासाठी किंवा तो आटोक्यात येण्यासाठी आपण ही सगळी कृती करतो. तर आता सुरुवात करणार आहोत आपण आपल्या पावलांपासून. दोन्ही पावलं जोडून घ्यायची आणि आता दोन्हीही पावलांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच आणायचं आहे. पावलं ताणायची आहे. जास्तीत जास्त ताण, ताण, ताण आणि मग रिलॅक्स. पुन्हा रिलॅक्स. बरोबर. छान. पुन्हा एकदा जास्तीत जास्त ताण, ताण, ताण. बरोबर करताय. आणि मग रिलॅक्स. अजून एकदा करूया. दोन्हीही पायांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच आणि रिलॅक्स, रिलॅक्स. आता चवड्याचा जो भाग आहे तो आपल्याला फोल्ड आणि अनफोल्ड करायचा. म्हणजे अंगठा पहिल्यांदा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोटं, मग ओपन करायचं सावकाश चवड्याचा भाग आणि मग 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा ठेवायचा. हा, बरोबर, बरोबर. हा. आणि पुन्हा ओपन करायचं. अंगठा पहिल्यांदा फोल्ड करूया आणि त्याच्यावर 4 बोटं. चवड्याचा भाग जो आहे तो आपण फोल्ड आणि अनफोल्ड करतोय. ओपन करूया. 4 बोटं फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा. ओपन करूया. ठीक आहे. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत. आता अँकल पासून पाऊल जे आहे हे आधी जमिनीकडे खेचून घ्या. जमिनीकडे ताणायचं आहे. बघा अँकल मध्ये कसा ताण येतोय आणि मग पुन्हा सावकाश स्वतःकडे खेचून घ्यायचं. पाऊल स्वतःकडे खेचायचं. बरोबर. छान. आता अँकलच्या इथे प्रेशर येतोय, आपल्या पोटऱ्यांच्या इथे प्रेशर येतो, गुडघ्याच्या इथे प्रेशर येतो. पुन्हा आपण जमिनीकडे नेऊया पाऊल. बरोबर. आणि स्वतःकडे. जमिनीकडे, स्वतःकडे. बरोबर. जमिनीकडे, स्वतःकडे. छान. बरोबर करताय. जमिनीकडे नेऊया आणि स्वतःकडे खेचून घेऊया. बरोबर. छान. आणि आता मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता रोटेशन करणार आहोत. शक्यतो आता आपल्याला आपली जाणीव जी आहे ही अँकल पासून जो आपला पाऊल आहे पुढे तिकडे घेऊन जायची आणि तेवढ्याच भागामध्ये आपल्याला रोटेशन करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया. पाऊल आपलं उजवीकडे दोन्ही पावलं जातील, मग पुढे येतील, डावीकडे जातील आणि मागे येतील. बरोबर. 1 उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 2 उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 3 उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 4 बरोबर. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 5 मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता अँटी क्लॉकवाईज डावीकडे पावलं जातील दोन्ही, मग पुढे येतील, उजवीकडे, पाठीमागे. 1 डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 2 डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 3 डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 4 आणि आता लास्ट राऊंड डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 5 सावकाश दोन्ही पावलं रिलॅक्स, रिलॅक्स. नकळत आपल्या मनगटावरती जेव्हा आपण हात मागे ठेवतो तर आपल्या पूर्णपणे आपण आपलं वजन आपल्या हातांवर शिफ्ट करतो. तर थोडंसं जर रग लागली असेल हाताला तर हात झटकून घ्या. नकळत होतं हे आपलं. हळूहळू जशी प्रॅक्टिस वाढेल तसं आपण आपला जो भार आहे तो बरोबर बॅलन्स करू.
आणि आता आपल्याला करायचं आहे उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा. हे करताना आपल्याला हातांची जी आपली अशी पकड करायची, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली या प्रकारे ठेवायची. हा, खालून खालून बरोबर, हा बरोबर, खालून पकडायची, करेक्ट. हा, आता आपले 2 अंगठे जे आहेत हे आपल्या गुडघ्याच्या उजव्या गुडघ्याच्या वरती असतील, वरच्या दिशेने. ठीक आहे. आणि आता सुरुवात करूया. उजवा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा, स्वतःकडे खेचून घ्या, बरोबर, आणि मग सरळ करा. 1 फोल्ड करूया, सरळ करूया. 2 फोल्ड करूया, जमिनीला घासत सरळ करूया. 3 बरोबर, फोल्ड करूया, सरळ करूया. 4 बरोबर करताय, फोल्ड आणि सरळ. 5 बरोबर. पुन्हा एकदा फोल्ड करूया पाय. हा, आता आपल्याला उजवा पाय सरळ 45 डिग्री वर घ्यायचा आहे आणि मग खाली घ्यायचा आहे. वर खाली, बरोबर, छान. वर खाली, वर खाली, बरोबर, वर खाली. हा, आणि आता आपल्याला रोटेशन करायचंय, पायाचं रोटेशन करायचंय. आता थोडीशी अडचण वाटत असेल तर आपल्या हातांची पकड जी आहे ही मांडीच्या इथे द्या, मांडीच्या खाली द्या. हा, आणि मग आता उजवा पाय पुन्हा एकदा सरळ करा आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला. 1 2 पाऊल ना जमिनीकडे जाऊ दे. 3 बरोबर, 4 5 बरोबर. आणि आता पुन्हा पाय वर घ्या आणि विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 बरोबर करताय. 5 छान. पुन्हा पाय वरती घ्या, खाली ठेवा अगदी सावकाश आणि मग सरळ करा. आपण ज्या ह्या कृती करतोय याच्याने आपले पायाचे जे स्नायू आहेत किंवा जॉईंट्स आहेत ते मोकळे होतात आणि आपल्या मांडीचा भाग कधी कधी जो वाढलेला असतो ना तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. सुरुवातीला आपण आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली देऊया, बरोबर. डावा पाय आपण फोल्ड करूया आणि सरळ करूया. 1 जमिनीला घासत पाय फोल्ड, सरळ. 2 पाय फोल्ड, सरळ. 3 पाय फोल्ड, सरळ. 4 बरोबर, पाय फोल्ड आणि सरळ. 5 बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि आता 45 डिग्री वर घ्यायचा आहे. 1 2 बरोबर. अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, बरोबर. लास्ट राऊंड. अप डाऊन, बरोबर. आता आपल्या हाताची पकड थोडीशी मांडीच्या इकडे येऊ दे आणि मग डावा पाय वर करूया आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला. 1 क्लॉकवाईज, 2 3 4 5 बरोबर. सावकाश. पुन्हा एकदा पाय वर आणि अँटी क्लॉकवाईज. पाऊल जमिनीला टेकू दे. 1 बघा माझं पाऊल कसं जमिनीला टेकताय तसं जमिनीला टेकू देत पाऊल. 2 3 4 बरोबर करताय. 5 हा छान. 5 सावकाश. पाय सरळ करायचा, मग तो फोल्ड करायचा, खाली ठेवायचा आणि मग सरळ करायचा, बरोबर. विश्रांती. मान मागे सैलसर सोडूया, विश्रांती. करणार आहोत आपण आता हाफ बटरफ्लाय. उद्या आपण फुल बटरफ्लाय बघणार आहोत. आज आपण हाफ बटरफ्लाय बघायचा. दोन्ही पावलं जुळलेली ठेवायची. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं या प्रकारे. हा, डावा हात आहे तो उजव्या पावलावर असेल, उजवा हात उजव्या गुडघ्यावर असेल आणि आता उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आणि वर घ्यायचा. हा बरं. आता हे करताना नकळत आपण पुढे मागे अशी झुकलो जातो, तर तसं न करता पाठ एकदम सरळ ठेवा, पाठ सरळ. हा, आणि पाय जो आहे उजवा जो गुडघा आहे तो जमिनीकडे प्रेस करा, जमिनीकडे प्रेस करा, बरोबर. आणि मग तिथल्या तिथेच तो वरती उचला. हा, तिथल्या तिथेच वर उचला, पुन्हा जमिनीकडे घेऊन जा, बरोबर, छान. पुन्हा वर उचला, बरोबर, जमिनीकडे. पाठीची कमीत कमी हालचाल. वर खाली, वर, बरोबर, छान. खाली, वर, खाली. थांबायचं आहे.
उजवा पाय सरळ करायचा आहे. आपण केलं हाफ बटरफ्लाय. जेव्हा आपण पाठीची कमीत कमी हालचाल करून पायामध्ये जेव्हा हालचाल करतो तेव्हा जांघेपासूनचा जो पाय आहे तो बरोबर स्ट्रेच तिथे येतो आणि ताण आणि दाब आपल्याला अनुभवता येतो. आता कसा बघून घेऊया. डाव्या पायाने पुन्हा डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि त्याची टाच उजव्या ओटीपोटाजवळ येते. उजवा हात डाव्या आपल्या पावलावर असेल, डावा हात डाव्या गुडघ्यावर असेल आणि आता बघा पूर्णपणे जे आपल्या जांघेपासून ते गुडघ्यापर्यंतच्या पायाच्या इथे तुम्हाला हलकासा ताण जाणवतोय. आता जमिनीकडे प्रेस करा, डावा गुडघा ताण वाटतोय आणि मग तो सावकाश वर उचला, तेव्हा तिथे त्या स्नायूंना दाब जाणवतो. बरोबर. पुन्हा जमिनीकडे पाठीचा कणा सरळ, कुठेही न हालचाल न करता फक्त हालचाल आपल्या पायामध्ये असते. बरोबर. खाली जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. छान. जमिनीकडे वर, जमिनीकडे वर. बरोबर. लास्ट राऊंड. जमिनीकडे आपला पाय घेऊया, मग वर घेऊया, पुन्हा सावकाश जमिनीकडे आणि मग डावा पाय सरळ करू. विश्रांती. आज आपण नवीन आसन बघणार आहोत ते म्हणजे स्वस्तिक आसन. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन त्याच्या आधीची पायरी किंवा बेसिक काय म्हणता येईल त्याला, एक साधी त्याला सुखासन असंही म्हटलं जातं. अगदी सोपं आहे. हे एकमेव आसन आहे की जे आपण विश्रांती स्थितीपासून पुढे जातो. तर आता बघून घ्या हे कसं केलं जातं. आपल्याला दोन्हीही प्रकारे हे आसन करायचं असतं, एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने. स्वस्तिकासन करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं, असं एकदम सुखावह. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या बघा मांडीला लावून घ्यायचं या प्रकारे. डावा जो पाऊल आहे ते उजव्या पायाची जी आपली पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप असते ना, ही त्या गॅप मध्ये आपल्याला तो खोचायचा. डाव्या पायाचं पाऊल बघा या प्रकारे. डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे तिथे आपल्याला असं खोचायचं. आपला डाव्या पायाचा अंगठा हलकासा बाहेर डोकावतो. आता हे याला सुखासन असंही म्हटलं जातं, कारण की इथे आपल्या कुठेही गुडघ्यावरती ताण येत नाही किंवा आपल्या कुठे मांडीवर ताण येत नाही. थोडीशी पुढे येऊ का, दाखवतो. लक्षात आलंय कसं केलंय ते? पुन्हा एकदा दाखवते. हे बघ, दोन्ही पाय पसरलेले आहेत. आता आपण एकत्र करूया. दोन्ही पाय पसरलेले आहेत. उजवा पाय फोल्ड करा आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ येऊ, म्हणजे टाच जी आहे ती आपल्या अजून शरीराच्या जवळ येऊ. बरोबर. डावा पाय आपला सरळ आहे. आता हा जो गॅप आहे ना, पोटरी आणि आपल्या मांडीच्या मध्ये जो गॅप असतो ना, तिथे आपल्याला डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचं. बघा या प्रकारे. सोपं आहे एकदम. हा बरोबर. थोडासा पाऊल किंवा बोट आहेत ना थोडीशी बाहेर डोकावते. हा बरोबर. छान जमलंय. हा आणि आता इथे दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, डोळे बंद. हातांची कोपरं शरीराच्या जवळ असतील. नकळत आपण हात ताणून घेतो, तर तसं न करता हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आपण केलेलं आहे स्वस्तिक आसन, याला सुखासन असंही म्हटलं जातं. या आसनाच्या अभ्यासाने आपल्या गुडघ्याचे जे स्नायू आहेत ते लवचिक होतात, तिथे जास्त ताण येत नाही. त्याचबरोबर आपला मेरुदंड म्हणजे आपल्या पाठीचा कणा सुद्धा लवचिक होतो, कारण की तिथे आपण स्वस्थ आपला तो एकदम सरळ राहतो. त्याचबरोबर हे ध्यानात्मक पटीतलं आसन सुद्धा याला मानलं गेलेलं आहे. आता याच आसनामधूनच आपण पुढे थोडेसे हाताची लूजनिंग एक्सरसाइज करणार आहोत. दोन्ही हात समोर घ्या. बरोबर. हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला आहे. आता दोन्ही हातांची पाचही बोटांमध्ये सेपरेटली ताणायची, एकमेकांपासून लांब न्यायचे. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट बोट वळवायची. पेरापेरातनं प्रत्येक बोट बंद करायचं, पुन्हा एकदा ओपन करायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण ताण ताण. मग 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा घट्ट बोट वळवून घ्यायची. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच, अंगठा पहिल्यांदा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट बोट वळून घ्यायची. बरोबर बरोबर. सावकाश पुन्हा एकदा हात ओपन करूया. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. आणि आता हात फोल्ड करायचे,
सरळ करायचे. 1 हात फोल्ड सरळ, 2 फोल्ड सरळ, 3 बरोबर. आता हात खांद्यातून सरळ करा. हात फोल्ड सरळ, 1 फोल्ड सरळ, 2 फोल्ड सरळ, 3 बरोबर. आता हात वर सरळ, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत बरोबर. आणि हात फोल्ड सरळ, 1 फोल्ड सरळ, 2 फोल्ड सरळ, 3 बरोबर. छान बरोबर. आणि आता सावकाश दोन्ही हात समोर येऊ देत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. हा आता दोन्ही हात फोल्ड करा समोरून आणि हाताची बोटं खांद्यावर ठेवा आपल्या दोन्ही खांद्यांवर. आणि आपण आता करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या बरोबर. आणि आता सावकाश जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर जातील आणि मग मागून पुढे येतील. 1 बरोबर, वर खाली, 2 बरोबर. अगदी सावकाश करा. हे करताना आपल्या पाठीच्या कण्याला सुद्धा मसाज मिळतो. 3 4 बरोबर करा. आणि 5 5वा राऊंड पूर्ण करायचा. आणि मग पुन्हा एकदा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता कोपरं मागे जातील आणि मग पुढे येतील अँटी क्लॉकवाईज. 1 बरोबर, 2 3 बरोबर करताय, 4 आणि 5 पूर्णपणे 5 वेळा कृती झाली की थांबायचं बरोबर. छान. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, डोळे बंद करायचे आणि तिथल्या तिथे विश्रांती. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि संपूर्ण श्वास सोडून द्या. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. हे आहे आपलं नॉर्मल ब्रीदिंग पॅटर्न किंवा आयडियल ब्रीदिंग पॅटर्न. श्वास घेताना आपलं पोट बाहेरच्या दिशेला आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. जेव्हा आपल्याला जेव्हा आपल्या श्वासाची जाणीव असते कुठलंही काम करत असताना, आपण जेवण करत असतो किंवा कुठलंही घरकाम किंवा ऑफिसचं काम करताना थोडंसं ब्रीदिंग अवेअरनेस असणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून आपलं मन शांत होतं. आपला जवळजवळ 40% योग हा इथेच कम्प्लीट होतो. जेव्हा आपल्या स्वतःला ब्रीदिंग अवेअरनेस म्हणजे आपल्या श्वासाची जाणीव होते, तिथेच आपला 40% योग कम्प्लीट होतो. आणि पुढे जो मग आपण हा शारीरिक आणि मानसिक जो करतोय प्राणायाम आणि आसनं, तिथे हा उरलेला 60% योग हा आपण कम्प्लीट करतो. आता आपण स्वस्तिकासन जे केलेलं आहे ते आता दुसऱ्या पायाने करायचंय. आधी आता आपण डावा पाय सरळ करूया सावकाश आणि मग उजवा पाय सरळ करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. टाच आपल्या शरीराच्या जवळ येऊ देत बरोबर. आणि मग उजवा पाय फोल्ड करायचा आणि तो आपली डाव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे तिथे उजव्या पायाचं पाऊल आपल्याला खोचायचं. थोडासा उजव्या पायाचा अंगठा किंवा मधलं बोट बाहेर डोकावे. सुखासन. इथे आपल्या दोन्ही टाचा ज्या आहेत ह्या विरुद्ध बाजूने आपल्या एकमेकांच्या जवळ येतील बघा. आपापल्या क्षमतेने करत करा, कारण की इथे कुठेही आपल्याला आपल्या गुडघ्यावर किंवा कुठेही मांडीवर ताण येत नाही बरोबर. आणि आता इथे आपण करतोय ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श बरोबर. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची कोपरे शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. जेव्हा आपण ज्ञान मुद्रा करतो हे आपल्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन असं या ज्ञान मुद्रेचं प्रतीक आहे. कारण की इथे आपली जी वाटचाल आहे ही आपोआप शरीराकडून मनाकडे व्हायला सुरुवात होते. ही कशी होते ते आपण हळूहळू पुढे आपल्याला अनुभव याचे मिळणारच आहे. आज पहिला दिवस आहे म्हणून जास्त टेक्निकली न जाता अगदी सहज आपण कृती करण्याचा प्रयत्न करूया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर, लक्ष आपल्या श्वासाकडे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे. पोट किंचितसं बाहेर येईल आणि सावकाश श्वास सोडून द्यायचा आहे. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. करूया एक ओंकाराचं उच्चार. याकरिता
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार ओम. शांत. आपण जी काही साधना करतोय ती साधना आपल्याला खूप छान जमणार आहे. खूप छान प्रकारे आपण ह्या सगळ्या कृती करणार आहोत असं आपण आपल्या मनाला सांगायचं आहे. आणि आता करणार आहोत आपण नेक रोटेशन. डोळे उघडूया. दोन्ही हात आता द्रोण मुद्रेमध्ये असतील गुडघ्यांवरती. मान सरळ असेल. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी फक्त ही कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आता आपण सुरुवात करूया. आपली मान सरळ आहे आणि आता सावकाश आपली मान थोडीशी उजव्या दिशेला अशी झुकवा. टिल्ट करा उजव्या साईडला. बरोबर. अगदी अलगदपणे जेवढी यथाशक्ती प्रयत्न. उजवा कान जो आहे हा आपल्या उजव्या खांद्याकडे जाईल. म्हणजे बघा इथे डावी बाजू पूर्णपणे नाही अशी झुकवायची, टिल्ट करायची ताई. हा रश्मीताई, हे बघा अशी इकडे इकडे या साईडला थोडी उजव्या साईडला अशी टिल्ट करायची. हा बरोबर बरोबर. आता हे जेव्हा आपण करतो तेव्हा पूर्णपणे डाव्या बाजूला आपल्या ताण येतो. हा बरोबर छान. सावकाश मध्यभागी घेऊन येऊया मान आपली. सावकाश मध्यभागी. आता हीच कृती विरुद्ध बाजू. सावकाश आता मान डाव्या साईडला टिल्ट करा. बरोबर. डावा खान डाव्या खांद्याकडे जाईल. बरोबर छान. पाठीचा कणा सरळ असेल. आता बघा उजव्या बाजूचे स्नायू मानेचे ते ताणले जातात. बरोबर छान. सावकाश मध्यभागी. आता पुढची कृती कशी करायची? आपल्याला मान आपला चेहरा जो आहे हा सिलिंगकडे घेऊन जायचा आहे. म्हणजे चेहरा सिलिंगला समांतर, तोंड बंद आणि मग सावकाश हनुवटी गळ्याकडे. अशी कृती करायची. डायनॅमिक कृती करायची. सुरुवात करूया. आपली मान सावकाश मागे जाईल. चेहरा सिलिंगला समांतर, अगदी सावकाश. गळ्यावर समोरून ताण येतो जेव्हा चेहरा सिलिंगला समांतर असतो तेव्हा. आणि मग सावकाश पुढे मान झुकवायची, हनुवटी गळ्याकडे. आता बघा गळ्यावरती समोरून दाब येईल आणि मागे ताण असेल. पुन्हा एकदा सावकाश मान सिलिंगकडे आणि मग हनुवटी गळ्याकडे. ब्रीदिंग अवेअरनेस. आता आपण थोडंसं श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत घेत मान आपली वर जाईल, चेहरा सिलिंगला समांतर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत सावकाश मान वर जाईल, चेहरा सिलिंगला समांतर. आणि श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्याकडे. आता सावकाश हनुवटी गळ्याकडे आहे तिथेच थांबायचंय आणि आता रोटेशन करूया. सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. सावकाश मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. सेकंड राऊंड. मान सावकाश डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. अगदी सावकाश. खूप छान. डोळे बंद. पुन्हा एकदा जाणीव आपल्या श्वासाकडे असेल. सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडायचा. आपण जेव्हा नेक रोटेशन करतो तेव्हा आपल्या थायरॉइड ज्या ग्रंथी आहेत, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड, थायरॉइड तिथे सुद्धा ताणदाब आपल्याला जाणवतो. त्याचबरोबर ब्लड प्रेशरचा ज्यांना त्रास होत असेल तर तो सुद्धा या नेक रोटेशनने आपला कमी व्हायला मदत होते. आणि आता सावकाश आपण स्वस्तिकासन जे घातलंय ते सोडून देऊया. एक एक पायाने एक एक पाय सरळ करूया. बरोबर. आता मी तुम्हाला शयन स्थिती आणि पोटावर पडून कशा प्रकारे विश्रांती घेतात हे तुम्हाला आधी दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. शयन स्थितीमध्ये बघा जेव्हा आपण कधीही नॉर्मली जेव्हा आपण झोपायला जातो किंवा झोपेतून उठतो
त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं की एका कुशीला वळूनच ह्या सगळ्या कृती करायच्यात. आपण धाडकन उठतो, त्यामुळे कधी कधी आपल्या पोटावरती प्रेशर येतो, आपल्या मानेला लचक भरते. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की कधीही झोपताना आणि झोपेतून उठताना एका कुशीला वळून कृती करायची. तर आता बघूया आपण शयन स्थितीमध्ये विश्रांती स्थिती कशी असते. बघा, एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती. इथे बघा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं या प्रकारे. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. आता ही शयन स्थितीमधली जी विश्रांती स्थिती आहे, हीच पुढे आपल्याला शवासनासाठी सुद्धा घ्यायची असते. टाचा आतल्या बाजूला आहेत, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत, हातांची बोटं अर्धवट मिटली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही झाली शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती आणि शवासनाची आदर्श स्थिती. आणि आज आपण बघणार आहोत उत्थित एकपादासन. तर आता हे कसं करायचं बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. उत्थित एकपादासन करताना आपल्याला उजवा एक एक पाय एकदा वर आणि मग खाली. उजवा पाय आपल्याला हळूहळू 10 अंश, 20 अंश, 30 अंश, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 या प्रकारे वरती उचलायचा आहे. आणि मग तो पुन्हा सावकाश नियंत्रित जमिनीवर येईल. आणि मग ही स्थिती विरुद्ध बाजूने. डावा पाय 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90 डिग्री वर करायचा. आणि मग पुन्हा तो नियंत्रित जमिनी. आपण करतोय हे उत्थित एकपादासन. त्यानंतर आपण पोटावर पडून विश्रांती घेणार आहोत, ती पण बघून घ्या. पोटावर पडून कशी घ्यायची. एका कुशीला पुन्हा एकदा वळायचं आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची, कुठल्याही एका गालावर पडून. ही झाली आपली विपरीत शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती, कुठल्याही एका गालावर पडून. आणि आज आपण टीव्ही पोश्चर करणार आहोत, तर तो पण बघून घ्या कसा केला जातो. टीव्ही पोश्चर मध्ये आपल्या हातांचा स्टँड करायचा. हाताची कोपरं बघा जमिनीवर आहेत आणि हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा. ही आहे टीव्ही पोश्चर मधली विश्रांती स्थिती. किंवा इथे जो आपल्याला आपल्या जो ज्यांना कमरेची दुखणी आहे ती सुद्धा इथे कमी व्हायला मदत या स्थितीमध्ये. आणि मग इथे नंतर आपण पाय असा फोल्ड आणि अनफोल्ड करणार. ठीक आहे. आणि मग मकरासनातली विश्रांती, तर ती पण बघून घ्या. मकरासनातली विश्रांती, एका हातावर दुसरा हात अशा प्रकारे ठेवायचा आणि आपलं कपाळ आपल्या हाताच्या घडीवर ठेवायचं आणि पूर्णपणे जमिनीच्या दिशेने संपूर्ण शरीर रिलॅक्स ठेवायचं. ही झाली मकरासनातली विश्रांती. आपल्याला ज्याप्रमाणे योग्य वाटेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या, अगदी सावकाशपणे. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, हातांमध्ये अंतर. एकदम रिलॅक्स. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरची दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील आणि हातांची बोटं अर्धवट मिळतील. रिलॅक्स. नकळत आपण खांद्याचा भाग किंवा कमरेचा भाग जमिनीपासून वर उचलतो, पण तसं न करता अगदी रिलॅक्स. आणि आता आपण करणार आहोत उत्थित एकपादासन. हे व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे, सायटिका प्रतिबंधक आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना आपला वेट लॉस करायचा त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे उत्थित एकपादासन. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आता पायाच्या जर जॉईंट्स मध्ये त्रास होत असेल तर जास्त पाय वरती न घेता यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता उजवा पाय जो आहे हा गुडघ्यातनं सरळ ठेवून आपल्याला 10 अंश वर घ्यायचा आहे, मग 20 अंश वर घ्यायचा, मग 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. आणि आता इथे थांबायचं. आता इथे पायामध्ये थरथर वाटत असेल, थोडंसं आपल्याला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर हाताची ब्रॅकेट करायची आणि आपल्या पायाच्या मागे, गुडघ्याच्या मागे हाताची ब्रॅकेट ठेवायची. हा, बरोबर बरोबर केलंय. हा. आणि आता इथे थांबायचं थोडा वेळ. डावा पाय जमिनीवर एकदम रिलॅक्स आहे. आणि आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया, श्वास घेऊया, श्वास सोडूया.
पुन्हा एकदा श्वास घेऊया आपापल्या क्षमतेने आणि श्वास सोडूया. 3 श्वास आपण इथे थांबलोय. हाताची ब्रॅकेट जी आपण पकडलेली आहे ती सोडून द्या. दोन्ही हात अलगदपणे जमिनीवर येऊ दे आणि आता उजवा पाय हळूहळू गुडघ्यात सरळ ठेवत जो 90 डिग्रीवर आहे तो 80 खाली येईल, मग 70 अंश, मग 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. सावकाश जमिनीवर कंट्रोल मुवमेंट. धाडकन पाय न आपटता आपल्याला थोडीशी कंट्रोल मुवमेंट करण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय आपल्याला 10 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे, मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि थांबायचं. पायामध्ये थरथर वाटत असेल तर हाताची ब्रॅकेट करायची आहे, बरोबर. हा, आणि आता ती आपल्या गुडघ्याच्या मागे. तिथे थांबायचंय थोडा वेळ. आपल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया, श्वास घेऊया, सोडूया, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 3 श्वास आपला आपण थांबल्यानंतर हात आता पुन्हा शरीराच्या जवळ येतील आणि डावा पाय 80 अंश खाली येईल, मग 70, मग 60, 50, 40, 30, 20, 10, 0. छान, रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. संपूर्ण आपला उजवा आणि डावा पाय ताणला गेला होता. त्याचबरोबर बघा आपल्या कमरेच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हलकासा ताणदाब जाणवला असेल. आपले कोर मसल्स म्हणजे पोटाच्या इथे सुद्धा तुम्हाला हलकासा ताण आणि दाब जाणवतो. हे जे आपण कृती केली ती वेट लॉस ज्यांना करायचं त्यांच्यासाठी तर उपयुक्त आहे, पण व्हेरिकोज वेन्सचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त असते. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्यायची. त्यांचं कुठल्याही प्रकारे ऑपरेशन झालं असेल नुकतंच, त्यांनी पोटावर पडून विश्रांती घेणं टाळायचं. एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती आणि एका गालावर पडून विश्रांती. बरोबर, एकदम रिलॅक्स. आणि आता करूया टीव्ही पोश्चर. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. फक्त आपल्या दोन्ही हातांचे स्टँड करायचे आणि हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा. कमरेची दुखणी, पाठीच्या मणक्याची दुखणी जर असतील तर ती ह्या टीव्ही पोश्चरने कमी व्हायला मदत होते. आपल्या पाठीच्या मणक्यावर जास्त प्रेशर येत नाही. बरोबर, छान. आणि आता आपल्याला एक पाय फोल्ड करायचा आहे आणि एक पाय सरळ. फोल्ड आणि सरळ असं थोडंसं डायनॅमिक हालचाल करायची. बरोबर, एक पाय फोल्ड, सरळ. एकदम रिलॅक्स. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. फक्त हालचाल आपल्या पायांमध्ये होते. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती अतिशय उपयुक्त. त्याच्याने गुडघेदुखीचा त्रास कमी होतो, गुडघ्यांच्या वाट्यांना चालना मिळते, फ्लेक्झिबल होतात त्या. बरोबर, छान. आता दोन्ही पाय जोडून घ्या आणि दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा आणि सरळ करा. फोल्ड करताना टाचा आपल्या सीटला लागू दे आणि सरळ. फोल्ड, सरळ. बरोबर, छान. तुमचं लक्षात येईल की आपल्या गुडघ्यांच्या वाट्यांमध्ये कशी हालचाल होतीये. फोल्ड, सरळ. बरोबर, फोल्ड, सरळ. छान. फोल्ड, सरळ. कृती थांबवायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या मागून आणि आता एका हातावर दुसरा हात ठेवा. हाताची घडी करायची समोर आपल्या चेहऱ्याच्या आणि मग त्याच्यावर आपलं कपाळ टेकवायचं. रिलॅक्स. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स ठेवा. समजा आता इथे कपाळ आपण हाताच्या घडीवर ठेवलंय, श्वास घ्यायला जर त्रास होत असेल तर तिथे आपलं गाल जमीन त्या हाताच्या घडीवर ठेवा. तुम्हाला जसं ज्याप्रमाणे योग्य वाटेल त्याप्रमाणे या मकरासनामध्ये विश्रांती घ्यायची. चेहरा शांत, एकदम रिलॅक्स. दिवसभर आपण अशा स्थितीमध्ये अजिबात बसत नाही, म्हणून खूप छान वाटतं जेव्हा आपण ही स्थिती घेतो त्यावेळेला. एकदम रिलॅक्स. सावकाश उलट चाल करूया आता.
दोन्ही हात शरीराच्या जवळ येऊ दे. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. आधी पूर्ण पाठीचा कणा जमिनीवर टेकवा. आणि मग पुन्हा एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. आणि मग दंड स्थिती. थोडस उभं राहून पण आज आपण थोडीशी युजनिंग एक्सरसाइज थोडेसे करू आणि मग आपल्या प्राणायामाची आधीची तयारी आपण दंड स्थितीमध्ये घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती बघा कशी असते. दोन्ही पायांमध्ये अंतर. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम शिकलो ना, ती शिकू. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मागे सैल करून बघायची. ही झाली आपली दंड स्थितीमधली विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. आपण आता आज एकदम बेसिक करतोय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, स्ट्रेट. बरोबर. आणि आता उजवा जो हात आहे हा समोरून डाव्या खांद्यावर येतो. समोरून डाव्या खांद्यावर उजवा हात. बरोबर. डावा हात मागून उजव्या कमरेवर येतो. येस, बरोबर. आणि त्या डाव्या दिशेला मागे वळा आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. दोन्ही पायांमध्ये सुखद असं अंतर आहे. उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. इथे पूर्णपणे आपल्या कमरेच्या मणक्याला पीळ येतो. खांदे, छातीचा भाग तिथे ताणदार जाणवतो. सावकाश मध्यभागी. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. रश्मीताई बघा. आता डावा हात समोरून उजव्या खांद्यावर ठेवा. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर ठेवा. दोन्ही हात सरळ करून. हा. आणि उजवा हात मागून डाव्या कमरेवर येऊ दे. उजवा हात मागून डाव्या कमरेवर. हा, बरोबर बरोबर. आणि आता उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न किंवा डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. तुम्हाला जे सहज जमेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न. जेव्हा आपण टाच बघतो तेव्हा कमरेला अपेक्षित असा पीळ मिळतो. म्हणून याला कटी चक्रासन. कटी म्हणजे कमरेला आलेला पीळ. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पुन्हा एकदा दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. बरोबर. आणि आता हीच कृती थोडीशी डायनॅमिक आपल्याला करायची आहे. एकदा उजवीकडे वळायचं. एकदा बघा, एक आणि मग दोन. हात आपले स्विंग होतील. ठीक आहे, सुरुवात करूया. एक, दोन. बरोबर. 3, 4, 5, 6, 7, 8. बरोबर करताय. 9 आणि 10. छान. सावकाश मध्यभागी येऊन थांबायचं. बरोबर केलं. आणि आता हे पायांमधलं अंतर तसेच ठेवूया आणि आपण आता अगदी सुलभ असं ताडासन करतोय. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि तळवे सिलिंगकडे जाऊ. बरोबर. तळवे सिलिंगकडे जाऊ. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आणि आता टाचा आपल्याला एकदा वर उचलायच्या आहे आणि खाली ठेवायची. जमिनीवरती ठेवायची. बरोबर. टाचा वर खाली, वर खाली. बरोबर. वर खाली, वर खाली. छान. आता पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. हात तसेच डोक्याच्या दिशेने वर असतील. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय. मध्यभागी यायचं. डावीकडे वळायचं. मध्यभागी यायचं. बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे. नाही, हात वरतीच ठेवा रश्मीताई. डोक्याच्या दिशेने वरच ठेवा. हा, मध्यभागी. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. छान. लास्ट राऊंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. छान. आता दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. हाताची जी पकड आहे ती सोडून द्या. दोन्ही हात समोरासमोर येतील आपला. हा, बरोबर. छान. आणि आता एक श्वास भरून घ्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या.
आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली येऊ. श्वास सोडत सोडत सावकाश खाली. बरोबर, खूप छान. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आपण ह्या सगळ्या ज्या कृती केल्यात याच्याने आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. आपले जे साईडचे वायुकोश आहेत ते मोकळे होतात आणि त्यामुळे आपला श्वसन मार्ग सुद्धा. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. सावकाश बैठक स्थिती. साधी मांडी घालायची. आपण करणार आहोत समान श्वसन आणि दीर्घ श्वसन. समान श्वसन म्हणजे आता मी काही अंक काउंट करेन त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन हे प्राणायामाचे मूळ मानले जातात. जेव्हा आपण प्राणायामाचा अभ्यास करायला सुरुवात करतो त्याच्या आधी आपलं श्वासावर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सुरुवातीचे काही दिवस समान श्वसन, दीर्घ आणि विभागीय श्वसनाचा अभ्यास करतो, जेणेकरून आपल्याला आपल्या श्वासाची गती कळते, आपल्याला कशा प्रकारे आपण श्वास घेतो हे आपल्याला टेक्निक समजते आणि पुढे मग आपण प्राणायामाला सुरुवात करतो. पुढच्या नेक्स्ट वीक पासून आपण प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. हा आठवडा आपण समान, दीर्घ आणि विभागीय श्वसन करणार आहोत. आज आपण समान आणि दीर्घ श्वसन करूया. उद्यापासून आपण विभागीय श्वसनाला सुरुवात करायची. तर आता दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ. समान श्वसन करताना मी 1 ते 4 अंक काउंट करेल तेव्हा आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे आणि 1 ते 4 अंक काउंट केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला श्वास सोडायचा. श्वास घेताना आपलं पोट बाहेरच्या बाजूला आलं पाहिजे, बाहेरच्या दिशेला, आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला आलं पाहिजे. ठीक आहे, सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ, खांदे कोपरे शिथिल, डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकंसं स्मित हास्य चेहऱ्यावर. कपाळावर कोणताही ताण नाहीये. चेहरा शांत आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. पोट हळूहळू बाहेर आलंय. संपूर्ण श्वास सोडून देऊया. 4 3 2 1. पोट आतल्या दिशेला गेले. अजून 2 आवर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेरच्या दिशेला आलंय. 1 2 3 4. संपूर्ण श्वास सोडूया. पोट आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. अजून एक राऊंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संपूर्ण श्वास सोडूया. 4 3 2 1. हे झालं आपलं समान श्वसन. म्हणजेच आपण समप्रमाणात अंक काउंट करताना श्वास घेतला आणि सोडला. आता आपण बघणार आहोत दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुप्पट असतो. जसं की 1 ते 4 अंक काउंट करेन तेव्हा आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक मी काउंट करेन तोपर्यंत अगदी संथ गतीने सावकाश आपल्याला श्वास सोडायचा आहे. एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते. आता दीर्घ श्वसन करताना आपल्याला दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. बघा, मी एक आवर्तन तुम्हाला करून दाखवते. एक खोलवर दीर्घ यथाशक्ती श्वास भरून घ्यायचा. 1 2 3 4 आणि संथ गतीने श्वास सोडायचा. 1 2 3 4 5 6 7 8. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. ठीक आहे. आता इथे श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा जो कालावधी आहे हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. त्यामुळे आपण आपल्या क्षमता ओळखून श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. पाठीचा कणा सरळ, खांदे कोपरं शिथिल. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडून देऊया. 1 2 3 4 5 6 7 8. दुसरं आवर्तन.
यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास करून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. 1 2 3 4 5 6 7 8. लास्ट राऊंड. आता मी अंक काउंट करणार नाही. आपण आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया आणि सोडू. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. काही क्षण शांत. आणि आता अगदी सावकाश डोळे उघडायचे आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घेऊया. 5 मिनिटाचं आपण शवासन करून घ्या. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. तुम्हाला मगाशी जी मी स्थिती दाखवली होती शवासनाची ती स्थिती. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. शवासनासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुट एवढं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला असतील आणि पायांची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेने. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. नाकाने श्वास भरून घ्यायचा आहे आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. एकदम रिलॅक्स. 5 मिनिटाचं श्वासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. आपण दिवसभर जी काही धावपळ केलेली आहे त्यामुळे आलेला शारीरिक आणि मानसिक थकवा या श्वासनामुळे कमी होतो. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आज आपण बैठक स्थितीमधली पृथ्वी आसनं पाहिली, जे सूक्ष्म व्यायाम केले, स्वस्तिकासन हे नवीन आसन आहे. त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. शयन स्थितीमध्ये आपण उत्थित एकपादासन, पोटावर पडून देवी पोश्चर, दंड स्थितीमध्ये केलेली आसनं त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि त्याचबरोबर आपल्या देहाचंही निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीरातला प्रत्येक अवयव आपण जाणीवपूर्वक शिथिल करणार आहोत. त्या शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. उत्तानं शववधूमो शयनं प्रच्छवासनं शवासनं शान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये त्या शवासनाची स्थिती सांगितलेली आहे. जमिनीवर प्रेतवत उताने पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये या शवासनाची नाव सांगितली आहे. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणं असं हे चैतन्यासन आनंदासन. योग विद्या निकेतनचे गुरुजी सदाशिव निंबाळकर गुरुजी यांनी या शवासनाला चैतन्यासन आनंदासन असं समर्पक नाव दिलेलं आहे. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. जाणीवपूर्वक शिथिलता. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग जो आता जमिनीवर आहे तोही मी मनाने शिथिल करत आहे. मी माझी जाणीव माझ्या पाठीच्या कण्याकडे घेऊन जात आहे. त्या पाठीच्या कणा मणक्यामध्ये असलेली 33 मणक्यांची वाढ जी आता अलगदपणे जमिनीवर पहुडलेली आहे तीही मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव उदरभाग आणि उरभागाकडे आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू
माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, माझी फुफ्फुस, माझं छोटस हृदय जे अविरतपणे काम करत आहे, तेही शिथिल झालेलं आहे. माझी जाणीव माझ्या कंठाकडे आणि माझ्या चेहऱ्याकडे आहे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी हनुवटी, ओठ, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझे दात, माझा संपूर्ण जबड्याचा भाग, माझे दोन दात, दोन कान, माझे नाक, अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, ताळूचा भाग आणि माझे केस मी मनाने शिथिल शिथिल आणि शिथिल केले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला मनोमन जाणीव आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे, मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. मला खूप शांत आणि प्रसन्नता मला या क्षणी प्राप्त होत आहे, त्याचा अनुभव मी घेत आहे. मी स्वतःलाच एक धन्यवाद देत आहे की मी माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी योग्य असा मार्ग निवडलेला आहे आणि त्या मार्गावर मी यथाशक्ती निरंतर चालत राहणार आहे. आणि यासाठी माझं शरीर ही मला तेवढंच चांगल्या प्रकारे साथ देत आहे आणि याकरिता मी स्वतःचे धन्यवाद मानत आहे, स्वतःचे आभार मानत आहे. मला प्रचंड आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझी इच्छाशक्ती वाढत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी मला स्वतःलाच एक संकल्प देत आहे. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे उत्तमच आहे, निरोगी आहे आणि ते तसंच औषध विरहित राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत चाललेला आहे. म्हणून आपल्या इष्ट देवतेचं, आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि आपला हा संकल्प आपण पुन्हा एकदा त्यांच्यासमोर मनातल्या मनात त्याचं पुनरुच्चारण करूया की संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपले ध्येय आपल्याला निश्चितच प्राप्त होणार आहे. शवासनाची स्थिती कितीही आनंददायी आणि सुखकारक असली तरीही योग कर्म सुपौषध्य या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा आपली कर्मे सुरू करायची आहेत आणि त्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. आपली मान अलगदपणे उजवीकडे आणि डावीकडे फिरवून घेऊया आणि अगदी सावकाश दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक हलकसा खेच, आपला संपूर्ण ताण नाहीसा झालेला आहे आणि एक आत्मविश्वास, प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त झालेली आहे. आपण आपला सगळा आळस झटकून देतो आहोत. एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय हलकेसे फोल्ड करायचे आहेत. डोळे बंद आहेत. इथे या स्थितीचा थोडा वेळ आनंद घेऊया.
आणि अगदी सावकाश एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, कुठलीही घाई गडबड न करता अगदी सावकाश. डोळे लगत मिटलेले तसेच ठेवायचे. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून ठेवूया. सुरुवात करूया. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून या जगाची निर्मिती झालेली आहे त्या पूर्णत्वाला आपण आपली साधना समर्पित करत आहोत आणि आपले सगळे त्रिविधही तापांची शांती होत आहे. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ सीटचा भाग न उचलता जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. आपली साधना आपण आपल्याला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देता. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली छातीपाशी. हस्तमैथुन. नेत्रस्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. धन्यवाद. काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे. काही आहे का अडचण कोणाला? ठीक आहे. मग आता भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. शुभरात्री. मीटिंग एंड करते.